नमस्कार. आज पुन्हा एकदा मी कुमारी गीतांजली रमेश वाडेकर, मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी. मराठी भाषा संवर्धन पंधरावड्याच्या निमित्ताने आपणासमोर अतिशय भावस्पर्शी आणि थेट हृदयाला जाऊन भेटणारी फमू शिंदे यांची आई ही कविता घेऊन येत आहे. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मनामनात तशीच ठेवून जाते काही, जीवाचं जीवालाच कळावं असं देऊन जाते काही. आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतली जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, विजून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. पिकं येतात, पिकं जातात, माती मात्र व्याकुळच, तिची कधीच भागत नाही तहान. दिसत नसली डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतंच अंतकरणातली खाण. याहून का निराळी असते आई? ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोट्यात हंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही, सरतही नाही आणि उरतही नाही. धन्यवाद.